नमस्कार मित्रांनो, न्यू मधुर मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आता ही शरू आव आणत सांगत असते की कोर्टात सगळं सिद्ध करून झालंय की विक्रांतने नानांचा खून केला म्हणून मी त्याला मारलं. सगळं तिथे सिद्ध झालंय, परंतु तरीही का हिला असं का करायचंय? मी सांगते ना, हिला ना ज्याचे त्याचे वाटे द्यायचे नाहीये म्हणून लक्ष भरकवटवण्यासाठी ही हे सगळं करते, बरोबर ना वहिनी? जानकी मात्र रागाने लुक देते आणि त्यानंतर काही बोलणार इतक्यात सुमित्रा सांगते की बस झालं जानकी, हे बघ आता हे सगळं आमचं लक्ष भरकटवणं बंद कर आणि आम्हाला आमचे आमचे वाटे देऊन टाक, कारण या सगळ्या प्रॉपर्टीवर तुझा एकटीचा हक्क नाहीये, कळलं? त्यावर जानकी अतिशय स्पष्टपणे उत्तर देते की ते जमणार नाही. नानांनी मला या घरची जबाबदारी दिली आहे, या घरचे हिस्से वाटे मी होऊ देणार नाही. हे सगळं मी आता का करते तुम्हाला कितीही समजावलं तरी पटणार नाही, फक्त आणि फक्त वादच होतील. जेव्हा वेळ येईल तेव्हा मी तुम्हाला सगळं समजावेल. आता हे ऐकताच सुमित्रा रागाने बोलते की तर मग तू आता आम्हाला कोर्टातच भेट. शरू, अगं मी सौमित्राला सांगितलं होतं की घरातल्या घरात ते असं कोर्ट कचेऱ्या भांडणं वगैरे नकोय, परंतु जानकी जर का तू हा असाच आडमुठेपणा करणार असशील ना तर मग आम्हाला तुझ्यावर केस करावीच लागेल. तेव्हा जानकी अतिशय तटस्थपणे बोलते की जशी तुमची इच्छा आई, आणि त्यानंतर पर्स व फाईल घेऊन ती निघून जाते. आता हे सगळं पाहता शरू रागाने मनाशी म्हणत असते की जानकी तू काहीही कर, अगदी काहीही कर, परंतु या वेळेला मी तुला जिंकू देणार नाही. तर तेव्हाच इकडे सुमित्रा मात्र ऋषीला म्हणते की बघितलंस ना, अरे कशी उद्धटासारखी बोलून गेली आहे माझ्याशी, तू मात्र काहीच बोलला नाहीस, उलट मलाच समजवत राहिलास की ती कशी चांगली आहे ते. अरे आता काय म्हणणं आहे तुझं? त्या ऋषी मात्र अतिशय शांतपणे उत्तर देतो की आई, मी तुला आता काहीही समजवणार नाहीये, मी फक्त एवढंच म्हणेन की जानकी चुकीची नाहीये, जमल्यास तिला समजून घे. हे ऐकून पुन्हा शरूचा हातात तडफडा होत असतो, त्रागा होत असतो. तर त्यानंतर ऋषी तिथून निघून जातो. तेव्हा चिडलेली सुमित्रा म्हणते की शरू, सौमित्राला फोन कर. ती विचारते की काय झालंय? सुमित्रा देखील म्हणते की झालं नाहीये पण आता होणार. तर त्याच वेळेला टेन्शनमध्ये असलेली जानकी रूममध्ये येते. ऋषीही आलेला असतो आणि तो तिला समजावतो की जानकी, आईच्या बोलण्याचं वाईट नको वाटून घेऊ ग, आपण समजावूत तिला, मी आहे ना तुझ्यासोबत. तेव्हा ती म्हणते की अहो मला त्यांच्या बोलण्याचं नाही, उलट मी आईंना बोलले त्याचंच वाईट वाटतंय हो, परंतु तुम्ही आहात ना माझ्यासोबत, तुम्ही सोबत असला ना की मला खरंच खूप बळ मिळतं, थँक्यू सो मच. नंतर ऋषी सांगतो की मी आहे ना तुझ्यासोबत, आपण दोघे मिळून ही लढाई लढू आणि जिंकू देखील. बरं ऐक, आता 2 दिवसांपासून तो हॉस्पिटलमध्येच होतीस, जा फ्रेश हो. तेव्हा ती असूनच सांगते की हो आलेच मी, आणि ती आता निघून जाते. तेव्हाच खाली सुमित्रा खूप भडकलेली असते. वैतागत म्हणते की जर का माझ्या बोलण्याचा कुणावर काही परिणामच होत नसेल तर आता मलाही काही पावलं उचलावी लागतील. आतापर्यंत मी जे करायचं टाळत होते ना तेच मला करावं लागतंय, तू सौमित्राला फोन कर, असं ती शरूला म्हणत असते. इतक्यात मागणं सौमी येतो आणि विचारतो की आई काय झालंय, तू मला का फोन करायला सांगते? तेव्हा सुमित्रा त्याला बोलते की सौमित्र, हे बघ आजच्या आज कागदपत्र तयार कर, जे करायचंय ते कर, परंतु मला जानकीवर केस करायची आहे. तो म्हणतो की अगं पण तूच म्हणाली होतीस ना घरातल्या घरात कोर्ट कचेरी नको. तेव्हा ती सांगते की ते पूर्वी, पण आता माझ्याकडे पर्याय नाहीये, मला जानकीवर केस करायची आहे. तेव्हा सौमित्र समजावतो की अगं पण याने काहीही फायदा होणार नाही, अगं या सगळ्याचा निकाल लागायला किती वर्ष जातील माहिती नाही, तोपर्यंत घरात हे सगळं असंच सुरू राहणार. त्यापेक्षा आपण एकदा जानकी वहिनीशी बोलूया, तिला कन्व्हिन्स करूया. परंतु सुमित्रा म्हणत असते की अरे ती आता कुणाचं काहीच ऐकायला तयार नाहीये, म्हणूनच तर म्हणते ना केस कर म्हणून. हे बघ खरं सांगू का, आता माझा देखील संयम सुटत चाललाय. तेव्हा अखेरीस सौमित्र देखील ठीक आहे असं बोलतो. आता ऐश्वर्या आणि अवंतिकाला हे अजिबातच आवडत नसतं. शरू मात्र मनातनं खुशच होत असते. तेव्हाच इकडे राहुल मात्र विचार करत असतो की जर का जानकीला फोन देणारा तो माणूस मेलाय
तर मग आता हा दुसरा माणूस कोण आहे? आणि इतक्यात शर्वरी तिथे येते. तेव्हा तो पटकन आता तिला आतमध्ये ओढतो, दरवाजा बंद करतो आणि म्हणतो की ती जानकी बाहेर काय बोलत होती? अगं तो माणूस जर मेलाय तर आता फोन कोण देणार आहे? तेव्हा शरू देखील गोंधळलेली असते. ती म्हणते की माहिती नाही रे. तो विचारतो की तू चुकीच्या माणसाला तर नाही ना मारलं? ती सांगते की नाही, तोच माणूस होता. तर आता ती बोलत असते की सगळ्यात आधी तर आपल्याला शोधून काढावं लागेल ती जानकी खरं बोलते की आपल्याला मिसगाईड करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो फोन कुठे आहे असं म्हणत तिला आता टेन्शन आलेलं असतं. तर त्याच वेळेला इकडे ऋषी सर अस्वस्थ असतो. जानकी फ्रेश होऊन बाहेर येते आणि विचारते की काय झालंय? तेव्हा तो बोलतो की मला सांग, खाली जेव्हा तू फोनचा विषय काढला तेव्हा शरूला शॉक बसायला हवा होता, पण तसं काही झालंच नाही. तेव्हा ती सांगते की नाही झालं ऋषिकेश, त्यांना व्यवस्थित शॉक बसलाय. तो त्यांनी ते दाखवलं नाही, चेहऱ्यावरून तर दाखवलं नाही, परंतु मनातनं त्या अस्वस्थच होत्या हे दिसत होतं. खूप स्मार्ट आहेत त्या. तेव्हा आता ऋषी वैतागत म्हणतो की ती इतकं बेमालूमपणे खोटं बोलते ना, माझा विश्वासच बसत नाहीये. इतक्यात अवंतिका तिकडे येते. सांगते की दादा आता त्रास करून घेण्यात काहीच अर्थ नाहीये, उलट आपल्याला पुढे काय करायचंय ते ठरवायला हवं. काय करायचंय वहिनी? तेव्हा जानकी सांगते की मला असं वाटतंय की आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन शोधायला हवं. तर इतक्यात जानकीला एका अननोन नंबरवरनं मेसेज येतो की तुम्हाला भेटायचंय. आता जानकी विचारते की तुम्ही कोण आहात आणि का भेटायचंय? ऋषी आणि अवंतिका विचारतात की काय रिप्लाय आलाय वहिनी? जानकी धक्क्याने सांगते की हिशोब चुकता करायचा आहे. ऋषी म्हणतो की असा मेसेज का केलं असेल? जानकी आता तो नंबर डायल करते, परंतु फोन काही लागत नाही. अवंतिका सुचवते की वहिनी आपण पोलिसांना हा नंबर द्यायचा का? तेव्हा जानकी सांगते की नाही नको, कदाचित शर्वरी वंश किंवा त्यांच्या माणसांनी देखील हा मेसेज केलेला असू शकतो. जर आपण पोलिसांना दिलं तर ते अलर्ट होतील आणि आपल्याला हेच तर करायचं नाहीये. त्यापेक्षा मी जाऊन या व्यक्तीला भेटते. आता ऋषी बोलतो की चल जानकी मी पण येतो. तेव्हा ती सांगते की नाही ऋषिकेश, हे बघा तुमची जखम अजून पूर्णपणे भरली नाहीये, मी जाते. तेव्हा तो बोलतो की अगं माझ्यावर हल्ला झाला, तुझ्यावर त्या विशालच्या खुनाचा आरोप असताना मी तुला असं एकटीने नाही जाऊ देणार. जानकी त्याला समजावते की अहो तुमची जखम पूर्णपणे भरली नाहीये, किती मार लागला होता तुम्हाला. डॉक्टरांनी काय सांगितलंय की कंपल्सरी 2 दिवस आराम करायचा म्हणून. प्लीज या अशा अवस्थेत तुम्ही बाहेर नका येऊ. आईंना कळलं तर त्यांना असं वाटेल की मी मुद्दामून हे केलं. तेव्हा ऋषी म्हणतो की हे बघ खरं कारण मला माहिती आहे ना, आईला काय वाटेल याचा तू नको विचार करूस, येतो मी. परंतु जानकी काही केले ऐकत नाही. प्लीज ऋषिकेश तुम्ही ऐका, मी जाऊन येते म्हणून सांगते. अखेर अवंतिका म्हणते की वहिनी मग मी येते तुमच्यासोबत. तेव्हा जानकी समजावते की नाही अवंतिका, ऑलरेडी तू माझी खूप मदत केली आहेस. अगं तू माझ्यासोबतच होतीस, परंतु अगं तू गरोदर आहेस, 2 जीवांची आहेस, तुला देखील आरामाची गरज आहे. त्यामुळे ती सांगते की तुम्ही दोघे इथेच थांबा, मी जाऊन येते. तो माणूस कोण आहे आणि त्याला मला का भेटायचं आहे हे आता मी शोधून काढेनच. असं म्हणत जानकी आता दोघांचंही ऐकत नाही आणि या अनोळखी व्यक्तीला भेटायला एकटीच जाणार असते. त्यानंतर काळजी करू नका, आलेच मी असं सांगत ती निघालेली असते. ऋषी म्हणतो की सांभाळून जा हं. तर आता तेव्हाच दुसरीकडे ऐश्वर्या आलेली असते शर्वरीकडे आणि मुद्दामून बोलत असते की ती जानकी एक नंबरची चिवटबाई आहे. तिला कितीही बोला, कितीही घाबरवा, ती मागे हटतच नाही, माहिती आहे ना मला. आणि हे फोनचं काय नवीन प्रकरण आहे आता? तेव्हा शरू सांगू लागते की त्या दोघीही नानांचा फोन शोधताय. तेव्हा आता मुद्दाम ऐश्वर्या बोलते की तुला कळतंय ना शर्वरी, जर तो फोन सापडला तर काय होईल? तेव्हा शरू म्हणते की जर सापडला तर ना, पण तो फोन मिळू नये याची बरोबर सोय केली मी. आता ऐश्वर्या कानटवकारत ऐकत असते. शरू पुढे काही बोलणार इतक्यात हा राहुल म्हणतो की ऐश्वर्या अगं तू नको काळजी करूस, आता मी आलोय ना, मी बघेन. तू जा आता आराम कर. ते ऐकताच ऐश्वर्या भडकते. ती म्हणते की राहुल माझ्याशी असं बोलायचं नाही हं. मुळात तू इथे जेव्हा नव्हतास ना तेव्हा शर्वरी बरोबर मी होते.
तेव्हा राहुल तिला बोलतो की मग का उगीच पुढे पुढे करते. ती सांगत असते की मी काय करायचं काय नाही ते तू नको शिकवूस आणि आता या दोघांमध्येच भांडण जुंपलेलं असतं. अखेर वैतागत शर्वरी त्यांना गप्प करते आणि बोलू लागते की जो माणूस जानकीला फोन देणार होता त्याचा तर खून झालाय, परंतु जानकी आता जे बाहेर बोलत होती ना कोणीतरी तिला फोन आणून देणार आहे ते सगळं खोटं आहे. ती आपली दिशाभूल करण्यासाठी बोलते. ॲक्च्युली तिला कोणीही फोन वगैरे देणार नाहीये. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तुला कसं माहिती. तर त्याच वेळेला जानकी आता तिला अननोन नंबरवरनं आलेल्या त्या पत्त्यावर पोहोचलेली असते. एक घर असतं, खोली असते, आतमध्ये जानकी येते, कोणीही नसतं. दब्या पावलांनी पुढे जात ती बोलत असते की कोणी आहे का. इतक्यात मागणं कोणीतरी दरवाजा बंद करतं. ती मागे वळते आणि पाहते तर तिला धक्काच बसतो, कारण तिच्यासमोर उभी असते हॉस्पिटलमधील ती नर्स. जानकी तिला ओळखते. ही नर्स मात्र रागानेच तिच्याकडे लुक देत असते. तेव्हाच जानकी शांतपणे विचारते की नर्स तुम्ही, म्हणजे तो मेसेज मला तुम्ही केला होता. इतक्यात रागात असलेली नर्स तिच्याकडे असलेला तो सुरासमोर धरते. जानकी घाबरूनच विचारते की हे सगळं काय आहे, काय करताय तुम्ही. तेव्हा भडकूनच ती नर्स म्हणते की तेच करते जे तुम्ही माझ्या विशालसोबत केलं. खरं खरं सांगा, तुम्हीच केलंय ना, तुम्हीच मारलंय ना त्याला, तुम्ही माझ्या विशालला का मारलत, असा ती जाब विचारत असते. तेव्हा जानकी समजावू लागते की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे बघा मी त्याला मारलेलं नाहीये. परंतु ही नर्स विश्वासच ठेवत नाही. जानकी म्हणते की अहो, उलट विशाल तर मला नानांचा फोन देणार होता, मी त्याला का मारेन. तेव्हा ही नर्स म्हणते की त्या फोनसाठीच मारलत ना त्याला, आता तुमचा नंबर मला तुमचा हिशोब चुकता करायचा आहे. त्यावर जानकी सांगते की हे बघा, जेव्हा खून झाला तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते, पोलिसांनी CCTV फुटेज चेक केलंय. त्यावर ती नर्स म्हणते की नाही, त्याच्या फोनमधून शेवटचा डायल झालेला नंबर तुमचा होता, तुम्हीच त्याचा खून केला. का मारलत माझ्या विशालला. जानकी सांगते की हे बघा, मला फोन आला होता, त्याला भेटायला मी तिथे गेले पण होते, पैशांची बॅगही सोबत होती, परंतु तिथे गेल्यावर तुमचाच मला फोन आला ना की माझ्या नवऱ्यावर हल्ला झालाय, मारहाण झाला, म्हणूनच तर मी निघून आले ना. परंतु ही नर्स पुन्हा ओरडत सांगते की नाही, खोटं बोलताय तुम्ही, खोटं सोडणार मी, मारेल तुम्हाला मारेल, असं म्हणत ती आता चुरा घेऊन जानकीच्या दिशेने धावून येते. परंतु जानकी हुशारीने तिला चकवा देते, वार हुकवते. तर नर्स पुन्हा एकदा जानकीवर चिडूनच धाव घेते. परंतु जानकी घाईने तिचा हात पकडत तिला अडवते आणि म्हणत असते की हे बघा काय करताय तुम्ही, सोडा हे. आणि आता तिने बळ लावून तिच्या हातातला तो सुरा खाली पाडलेलं असतं आणि सनकन तिच्या कानाखाली वाजवते. ती नर्स आता जरा शांत होते. जानकी म्हणते की हे बघा ताई, सॉरी, मी तुमच्यावर हे असा हात उगारला, परंतु तुम्ही डोक्यात इतका राग घातला होता की तुम्ही मला मारायला निघालात. आय एम सॉरी. हे बघा, असं नका करू, डोकं जरा शांत ठेवा. मला माहिती आहे, कळतंय मला की तुमचं विशालवर खूप प्रेम होतं, म्हणूनच तर तुम्हाला इतका त्रास होतोय, तुमच्या मनावर आघात झालाय. परंतु याचा अर्थ असा नाही की डोक्यात राग घालून तुम्ही गुन्हा कराल. अहो, हे बघा, एकदा शांत व्हा आणि मी काय म्हणते ते नीट ऐकून घ्या. हो, माझ्यावर हल्ला करून तुम्ही चूक करत होतात. हे बघा ताई, मला कळतंय तुम्ही खूप जवळचा माणूस गमावलाय, परंतु प्लीज सावरा स्वतःला. आता जानकीच्या शब्दांचा योग्य तो परिणाम होतो. ही नर्स आता ढसढसा रडतच म्हणते की कशी सावरू मी स्वतःला. माझी इतकी स्वप्न, माझ्या सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी झाली आहे. आम्ही दोघे तर लग्न करणार होतो, असं म्हणत ती खूप रडत असते. तेव्हा जानकी मात्र घाईघाईने तिच्यासाठी पाणी आणते. तर ही नर्स बडबडत असते की विशाल, अरे कुठे जाऊ मी आता. जानकी म्हणते की ताई शांत व्हा, हे पाणी घ्या. तर जानकी बोलते की हे बघा, मी जे बोलते ते नीट शांतपणे ऐकून घ्या, समजून घ्या. विशाल मला नानांचा फोन देणार होता, माझ्यासाठी तो सगळ्यात महत्त्वाचा पुरावा होता. मग मी विशालला का मारेल. अहो, तुमच्या विशालला दुसरंच कोणीतरी मारलंय. मी माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगते, एक आई स्वतःच्या मुलीची खोटी शपथ कधीच घेणार नाही. उलट मी तुम्हाला विश्वास देते की ज्याने कोणी विशालला मारले त्याला शोधण्यात मी तुमची मदत करेन आणि तुम्हाला न्याय मिळवून देईल, असा जानकी तिला शब्द देते. ही नर्स देखील जानकीवर आता थोडासा विश्वास ठेवते.
तर त्याच वेळेला इकडे घरी हा राहुल शरूला म्हणतो की तुला ऐश्वर्याला सगळं खरं सांगण्याची गरज नाही आहे. तेव्हा ती बोलते की माझं मी ठरवेल. त्यानंतर ही शरू ऐश्वर्याला सांगते की हे सगळं मला माहिती आहे कारण त्या माणसाला मी मारलंय. आता ऐश्वर्या धक्क्यानेच उद्गारते की काय अगं. तर आता शरू बोलते की होय, माझ्या वाटेत जो जो काटा येईल त्याला मी असंच गाडून टाकेन. राहुलला बोलते की जर का तो फोन असेल तर त्या जानकीच्या आधी तो फोन आपण मिळवायला हवा. तेव्हा राहुल प्रश्न करतो की पण कसा. शरू म्हणते की याचाच तर विचार मी देखील करते ना. तो फोन तर आपल्यालाच मिळायला हवा आणि समजा माझ्या आधी जर तो फोन जानकीच्या हाती लागला आणि जर तशी वेळ आलीच ना तर तिला संपवायला देखील मी मागे पुढे पाहणार नाही. असं म्हणत शर्वरी गरळ ओकत असते. ऐश्वर्या मात्र मनातनं घाबरते. तर राहुल मात्र ऐश्वर्याकडे पाहत असतो. त्याला वाटत असतं की शरूने तिच्यासमोर असं काही बोलू नये. तेव्हाच ऐशू मनाशी म्हणते की जर का ही शर्वरी इतका टोकाचा विचार करत असेल तर मला आता जानकीला अलर्ट करायलाच हवं. तर तेव्हाच दुसरीकडे ही नर्स जानकीला प्रश्न करते की अहो मी तुमच्यावर विश्वास का ठेवायचा, का सांगा ना. ते ऐकता क्षणी जानकी खाली पडलेला तो सुरा उचलते आणि त्या नर्सकडे देत बोलत असते की हे घ्या, तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे ना तर मग मला मारा, मारून टाका मला. हे असं केल्याने तुमचा विशाल परत येणार आहे का. नाही, उलट ज्याने त्याला मारलंय ना तो तसाच मोकाट फिरत राहील. घ्या हा सुरा आणि करा वार माझ्यावर. असं म्हणत ती तो सुरा नर्सच्या हातात देते. ही नर्स मात्र रडायला लागते. जानकी शांतपणे समजावते की हे बघा मी तुमचं दुःख समजू शकते परंतु तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल. मी माझ्या सासऱ्यांचा नानांचा फोन शोधते, त्यात खूप मोठा पुरावा आहे. जर का तो फोन सापडला ना तर विशालचा खून कोणी केलाय हे शोधण्यात मी तुमची मदत करेल. इतक्यात काहीतरी नोटिफिकेशन वाजतं. त्यामुळे जानकी आधी पर्स घेते, तो मेसेज पाहते. मेसेज केलेलं असतो ऐश्वर्याने. तिने लिहिलेलं असतं की शर्वरी त्या फोनच्या मागे लागली आहे. वेळप्रसंगी तुझ्या जीवावर देखील उठेल, त्यामुळे अलर्ट राहा, सावध राहा. नंतर ती क्षणभर विचार करते आणि नर्सला तो मेसेज दाखवत म्हणते की हे बघा आत्ताच मला मेसेज आलाय, ज्याने कोणी विशालला मारलंय त्याच्या हाती देखील तो फोन लागलेला नाहीये. जानकी या नर्सला विचारते की तुम्हाला माहिती आहे का तो फोन कुठे आहे ते. ती नर्स रडतच सांगते की नाही, तो असा कुणावर सहज विश्वास ठेवतच नव्हता, त्याने मलाही काही सांगितलेलं नव्हतं, आत्ता मला हे सगळं कळतंय. जानकी पुन्हा विचारते की अहो थोडासा क्ल्यू, तो फोन कुठे असेल याचं काहीतरी त्यांनी सांगितलंच असेल ना. नर्स मात्र रडतच बोलते की नाही नाही, मला काहीच माहिती नाहीये. त्यावर हल्ला होण्याआधी त्याने मला फोन केला होता, तेव्हाही त्याने मला तुमच्या त्या फोनबद्दल काहीच सांगितलं नाही. तेव्हा जानकी गोंधळतच विचारते की मग काय सांगितलं. तेव्हा या नर्सला आठवू लागतं की विशाल बोलला होता की त्याचे फेवरेट शूज तिच्या टेबलखाली आहेत म्हणून. नीट सांभाळून ठेव, कुणाच्याही हाती लागू देऊ नकोस. आता हे सगळं आठवताच ती जानकीला म्हणते की त्याचे नवे शूज माझ्या टेबलजवळ आहेत, ते कुणालाही देऊ नकोस, सांभाळून ठेव असं म्हणाला. त्याला शूजची खूप आवड होती असं बोलून ती रडायला लागते. जानकीला मात्र काहीतरी क्लिक होतं. ती म्हणते की काय शूज, पण फोन करून फक्त शूजबद्दल का सांगितलं. तेव्हा ही नर्स म्हणते की म्हणजे असं का बोलताय. तेव्हा जानकी सांगते की अहो कुठल्याही व्यक्तीला कितीही शूजची आवड असली तरी फोन करून असं का सांगेन की शूजवर लक्ष ठेव म्हणून, ते शूज टेबलखाली ठेवलेत म्हणून. मला असं वाटतंय की यात काहीतरी क्ल्यू असेल का. हे बघा तुम्हाला माहिती आहे का ते शूज कुठे आहेत. ती नर्स सांगते की होय. जानकी म्हणते की ताई प्लीज प्लीज मला ते शूज कुठे आहेत ते दाखवाल का. ती नर्स सांगते की होय, जर का तुम्ही मला विशालचा खुनी कोण आहे हे शोधण्यात मदत कराल असाल ना तर मी देखील तुमची मदत करेल. मात्र जानकीच्या जीवात जीव येतो आणि तिच्या आता आशा पल्लवित झालेल्या असतात. मित्रांनो आजचा एपिसोड तर इथेच संपतो. पुढील भागात ही नर्स जानकीला हॉस्पिटलमध्ये घेऊन येते, विशालचे ते शूज दाखवते. जानकी ते नीट चेक करते आणि त्यात तिला सापडतो नानांचा मोबाईल. जानकी म्हणते की हा तर नानांचाच मोबाईल आहे. तेव्हाच ही शरू घरी काहीतरी चालते. आता सुमित्रेला एक चिठ्ठी मिळते, त्यात लिहिलेलं असतं की आई मला तुम्हाला भेटायचं
बाहेर पलीकडच्या चौकात एक गोडाऊन आहे, तिथे मला 8 वाजता भेटा जानकी. शरूने ही चिठ्ठी जानकीच्या नावे लिहिलेली असते. सुमित्रेला खरं वाटतं आणि ती आता घराबाहेर पडते. शर्वरी लपून छपून लक्ष ठेवून असते. तर त्यानंतर राहुल शर्वरीला म्हणत असतो की आर यू शुअर ती जानकी इथेच येईल, पोलिसांकडे जाणार नाही. तेव्हा शरू खात्रीने सांगते की होय, ती इथेच येणार. तू बघच, सगळे पुरावे देखील ती लगेच आपल्याला आणून देईल. जस्ट वेट अँड वॉच. आणि त्यानंतर सुमित्रेला वेटीस धरलेला व्हिडिओ त्यांनी जानकीला पाठवलेलं असतं आणि तो पाहता जानकी कासावीस होते. या फोनसाठी या शरूने स्वतःच्याच आईला आता असं त्रास देणं सुरू केलेलं असतं. आता असं करून जानकी खरंच तो मोबाईल शरूच्या हाती देईल का? पुढे नक्की काय काय घडेल? ऐश्वर्या आणि जानकी या शरूला सळो की पळो करणार तरी कसं, पाहणे उत्सुकतेचे असेल. अशाच नवनवीन भागांच्या डेली अपडेटसाठी आपल्या न्यू मधुर मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.